भास्कर जाधवांच्या महाबळेश्वरमधील शिबिरावरून माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकरांनी थेट निशाणा साधलाय. भास्कर जाधव हे चळवळीतले कार्यकर्ते असून त्यांनी राजकीय जीवनात अनेक क्रांत्या घडवल्या आहेत. मात्र महाबळेश्वरमध्ये झालेला त्यांचा मेळावा आणि शिबिर हे कोकणातल्या आघाडीप्रमाणे आगामी राजकीय घडामोडींची पूर्वतयारी तर नाही ना, असा सवाल खेडेकरांनी उपस्थित केलाय. महाबळेश्वरची भूमी राजकीय क्रांतीची भूमी राहिली आहे असे सांगत खेडेकरांनी शिवसेनेच्या इतिहासातील घडामोडींचा संदर्भ दिला. याच महाबळेश्वरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि पुढे शिवसेनेत दुफळी निर्माण होऊन मनसेची स्थापना झाली असं त्यांनी म्हटलं. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याच्या निर्णयापूर्वीही महाबळेश्वरमध्ये बैठक घेतली होती आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थित्यंतर झालं असा दाखला देत खेडेकरांनी आता भास्कर जाधवांच्या महाबळेश्वर शिबिराकडेही राजकीय संकेत म्हणून पाहण्याचं आवाहन केलं. भास्कर शेठ महाबळेश्वरमधून क्रांतीची मशाल घेऊन येतात की नाही हे पाहावे लागेल असा टोला वैभव खेडेकरांनी लगावला. कोकणाने यापूर्वी अनेक राजकीय भूकंप आणि स्थित्यंतरे पाहिली असून आत्ताच नव्हे तर 2029 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत असा दावा करत या संभाव्य राजकीय भूकंपासाठी कोकणाने सज्ज राहावे असेही खेडेकर म्हणाले. भास्करराव जाधव हे कायम चळवळीतला कार्यकर्ते म्हणून राहिलेले आहेत. त्यांनी अनेक क्रांत्या ह्या राजकीय जीवनामध्ये घडवलेल्या आहेत. त्यांचा आपण सर्व प्रवास, संघर्षमय प्रवास आपण पाहिला असेल. परंतु आत्ताचा जो त्यांचा जो काही मेळावा म्हणा, शिबिर म्हणा, जे महाबळेश्वरमध्ये सुरू आहे, कदाचित कोकणामध्ये आपण म्हणतो श्रावणापूर्वी आपण आखाडी करतो किंवा एकत्रित जमून जेवण करतो, तसं असावं असं मला या ठिकाणी वाटते. परंतु महाबळेश्वर हे असं एक ठिकाण आहे जे कायम त्या ठिकाणी क्रांती घडलेली आहे. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर त्यावेळच्या एकत्रित शिवसेनेमध्ये शिवसेनेचं ज्यावेळेला अधिवेशन ह्याला झालं महाबळेश्वरला, त्यावेळेला कार्याध्यक्षपदी उद्धवजी ठाकरे यांची नियुक्ती राजसाहेबांनी केली आणि त्यानंतरच तिथे दुफळी माजली गेली आणि मनसेची निर्मिती झाली. त्यानंतर ज्यावेळेला राजसाहेब ठाकरेंनी ज्यावेळेला शिवसेना सोडली ठाकरे साहेबांनी, त्यावेळेला देखील आमची बैठक एक वर्षापूर्वी याच महाबळेश्वरला त्यांनी घेतली होती. तिथून क्रांती घडली. आता मला माहीत नाही भास्कर शेठ क्रांतीची मशाल महाबळेश्वरनं घेऊन येत आहेत की नाही मला माहीत नाही. परंतु महाबळेश्वरची भूमी हे राजकीय जीवनामध्ये क्रांतिकारी राहिलेली आहे. भविष्यात आपण त्याची वाट पाहावी. मी पुण्यात राजकीय भूकंपाचे संकेत आहेत असं तुम्हाला वाटतं? बघा, कोकणाने अनेक राजकीय भूकंप पाहिलेले आहेत, अनेक स्थित्यंतर पाहिलेले आहेत. हे आताच नाही, तो 2029 पर्यंत अनेक स्थित्यंतर होणार आहेत. त्यामुळे या सगळ्या भूकंपाला, सगळ्या ह्या आपण आता सामोरं जायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय.